सध्या राज्यासह देशभरामध्ये नाशिकच्या कॅप्टन खरातचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. कारण की त्यानं अनेक महिलांसोबत त्याच्याच ऑफिसमध्ये नको ते कृत्य केलंय आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक लोकांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत. पण मात्र ज्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्यामध्ये ती महिला सुद्धा त्या कॅप्टनला त्या ठिकाणी प्रतिसाद देताना दिसते. तो ज्या पद्धतीनं सांगतोय त्याच पद्धतीनं ती महिला सुद्धा करताना दिसतीये. मग काही जण म्हणतायत की ती महिला सुद्धा तेवढीच दोषी आहे जेवढा दोषी तो कॅप्टन बाबा आहे. या संपूर्ण गोष्टीचा जर आपण विचार केला तर महिलांनी सुद्धा अशा नाराधामांपासून सावध राहिलं पाहिजे. त्याच्यावर तर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण मात्र महिलांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. अशा आरोपींविरोधात बोललं पाहिजे आणि जेव्हा सगळा हा प्रकार घडलाय तेव्हाच तक्रार दाखल केली पाहिजे. कारण की एकदा सहन केलं, दोनदा सहन केलं की मग ते सहन करण्याचं प्रकरण वाढत जातं आणि समोरच्या आरोपीची हिंमत वाढत जाते. म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण मागच्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीनं चालत होतं आणि त्या कॅप्टन खरातनं आतापर्यंत अशाच महिलांसोबत केलं होतं. त्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलांनी सुद्धा हे प्रकरण लपवून ठेवलं, झाकून ठेवलं, त्याच्यामुळेच कॅप्टन आतापर्यंत वाचत गेला असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळेच हे प्रकरण घडलंय. हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर कॅप्टन खरातचा जो सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये दिसणारी जी महिला आहे ती महिला त्या कॅप्टन खरातला प्रतिसाद देताना दिसते. ज्या पद्धतीनं तो सांगतोय त्याच पद्धतीनं ऐकतीये आणि तिथून पुढं काय काय घडतं हे तर सांगण्यासारखं सुद्धा नाही. म्हणून ज्या पद्धतीनं त्या महिलेनं त्याचं ऐकून केलेलं आहे त्याच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. पण मात्र दुसरीकडे सांगितलं जातं की त्या पुरुषाने त्या कॅप्टननी त्या महिलेला कप सिरप दिलं, काही गोळ्या दिल्या, स्वतःची लघुशंका पाजली, मग त्या महिलांना चक्कर येत होती, संमोहित केलं जात होतं. आता हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी घडत होतं, स्पष्टपणानं त्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसत होतं. पण मात्र प्रकरण घडून गेल्यानंतर तरी पोलीस ठाण्यामध्ये जायला पाहिजे, अशा पद्धतीनं घडलंय सांगायला पाहिजे. पण मात्र काही महिलांना वाटत होतं की समाजामध्ये बदनामी होईल, आपलं नाव खराब होईल, त्याच्याविरुद्ध जर आपण आवाज उठवावा तर त्याचं मोठमोठ्या लोकांसोबत बसणं उठणं आहे, आपली तक्रार कोण दाखल करून घेईल, त्याच्यावर कारवाई कोण करेल असा प्रश्न महिलांना साहजिक पडू शकतो. पण मात्र एका महिलेनं सहन केलं त्याच्यामुळे दुसऱ्या महिलेला सहन करावं लागलं, दुसऱ्या महिलेनं सहन केलं त्याच्यामुळे तिसऱ्या महिलेला सहन करावं लागलं. आणि सहन करण्याचा प्रकार मागच्या अनेक वर्षांपासून घडत होतं. त्याच्यामुळेच त्या नराधम कॅप्टन खरातची हिंमत वाढत चालली होती. कारण की एकही महिला पुढे येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल करत नव्हती. अखेर एका महिलेनं हिंमत दाखवली, त्याच्या विरोधात FIR दाखल केला, तेव्हा कुठं हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलंय. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत या सुद्धा आता कुठंतरी यांनी सुद्धा कठोर भूमिका घ्यायला पाहिजे, पुढे येऊन तक्रार दाखल करायला पाहिजे. कारण की एवढे दिवस तर त्या शांत बसल्या होत्या. पण मात्र आता ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्यांचं काय राहिलंय, त्यांचं नाव आणि समोर जरी नसलं असलं तर त्यांचा चेहरा समोर आलेला आहे, लोकांना ते प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्याच्यामुळं महिलांनी सुद्धा इथून पुढं अशा फोंदू बाबांवर, अशा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. जो महिलांना जवळ बोलत असेल, चिटकून उभारत असेल, मी असं करतो तसं करतो, मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, आपण मागच्या जन्मी एकच होतो, अशा पद्धतीचं बोलणं ऐकल्यानंतर महिलांनी शांत बसायला पाहिजे का? त्याच्या कानफाटीमागे झपकन एक झपका मारायला नाही पाहिजे का? पण मात्र तरी सुद्धा या महिला हे सगळं सहन का करत होत्या, कशामुळे करत होत्या, हा प्रश्न अजून देखील या ठिकाणी पडलेलाच आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून देऊ शकता. जर आपण पाहिलं तर त्या प्रकरणामध्ये जर त्या पुरुषाने तिला औषध देऊ, काही देऊ, तिच्या अंगाला हात लावला, तिला टच केलं, तिला पकडलं, तिथं जर त्या महिलेने त्याचं कानफाड झोडलं असतं तर काय फरक पडला असता? त्या महिलेने त्याच्यावर हात उचलला असता तर काय फरक पडला असता? त्या महिलेवर कारवाई झाली असती का? त्या ठिकाणी त्याच्या काही बदनामी झाली असती का? कारण की जे खरं आहे ते खरं सांगायला नेमकी काय भीती आहे?
पण मात्र उगाच त्याच्या बोलण्यामध्ये येऊन, त्याच्या झाशामध्ये येऊन पुन्हा त्यानं असं धमकावलं, पुन्हा त्यानं तसं धमकावलं असं म्हणून हा सगळा प्रकार वाढत गेलेला आहे. आणि त्यामुळेच त्याच्यावर आता कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे. अशा नराधामांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे की इथून पुढे असं कोणी करण्याची हिंमत करणार नाही, असं देखील बऱ्याच जणांना वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं महिला तशा लोकांच्या जाळ्यात फसत जातात त्यांनी आता तरी सावध व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे आणि या सगळ्या माध्यमातून दुसऱ्यांना सुद्धा सावध केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, अरे बाबा हे असे गंडाद्वारा घालून, हे असं गळ्यामध्ये एखादा खडा मणी घालून लेकरं बाळ होत नसतात, लग्न जमत नसतं आणि असं भविष्य कोणी कोणाचं सांगत नसतं. त्याचं भविष्य जर त्याला समजलं असतं तर त्यानं उद्याचं भविष्य त्याला समजलं नसतं का मग तो जेलमध्ये जाणार आहे म्हणून? त्याला समजलं असतं तो जेलमध्ये जाणार आहे तर त्यानं एकुटाने केलेच नसते. त्याच्यामुळं कोणी कोणाचं भविष्य सांगू शकत नाही, कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही, कोणी कोणाच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, काय होणार आहे हे सुद्धा सांगू शकत नाही. कोणी कोणाचं लग्न कधी जमणार आहे, काय होणार आहे, कोणाला मूलबाळ होणार आहे हे कोणीही काहीही सांगू शकत नाही. आता आपण एकदम प्रगत झालेलो आहोत, शिकलेलो आहोत, सवरलेलो आहोत. आपल्यापैकी बरेच जण चंद्रावर गेलेले आहेत, नवनवीन संशोधन करत आहेत. पण मात्र तरी सुद्धा काही जण असेल, काही असा गंडाद्वारा असेल यामध्येच गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. आणि असे जे समाजामध्ये असणारे जे नराधमा आहेत, या अशा लोकांमुळं जे चांगले लोक काम करतात त्यांची सुद्धा बदनामी होते. त्यांच्याकडे लोक सुद्धा अशा दृष्टिकोनानं पाहतात. त्याच्यामुळं योग्य तो माणूस कसा ओळखायचा, काय ओळखायचा हे जनतेनं शिकलं पाहिजे. कारण की एक माणूस जर असा निघाला जो लोकांना असं भविष्य सांगत होता आणि टेबलावर बसवत होता, लोक आता दुसऱ्या लोकांकडे सुद्धा त्याच पद्धतीनं पाहतील. त्याच्यामुळे एका माणसामुळे सगळ्या लोकांची बदनामी होते हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि लोकांनी सावध आणि सतर्क राहायला पाहिजे आणि माणूस ओळखायला सुरुवात केली पाहिजे आणि शक्यतो अशा लोकांवर विश्वासच नाही ठेवला पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं काही चुकलं असेल, हुकलं असेल तर हे आपण खरं सांगतोय हे समजून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय ते सांगायचं काम आपण या ठिकाणी करतो. कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.